पुणे के नसरापुर में 4 साल की बच्ची के साथ हुई दरिंदगी ने पूरे महाराष्ट्र को झंझोर दिया है। दुष्कर्म के बाद पत्थर से की गई हत्या ने लोगों का गुस्सा सड़कों पर ला दिया। डिप्टी सीएम सुनेत्रा अजित पवार ने तुरंत पीड़ित परिवार से मुलाकात की और वहीं से सीएम देवेंद्र फडणवीस से बात करके पूरी सिच्युएशन बताई। अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या, तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही। त्या माणसालाच आमच्या ताब्यात मुख्यमंत्री सरकार की तरफ से क्लियर मैसेज दिया गया है, केस फास्ट ट्रैक कोर्ट में चलेगा और आरोपी को सख्त से सख्त सजा मिलेगी। लेकिन ग्राउंड पर गुस्सा इतना ज्यादा था कि लोगों ने पुणे बेंगलुरु हाईवे को लगभग 2 घंटे तक ब्लॉक कर दिया। प्रोटेस्टर का कहना है कि सिर्फ एश्योरेंस नहीं, इस बार एग्जाम्पल सेटिंग एक्शन चाहिए। पुलिस और एडमिनिस्ट्रेशन ने सिचुएशन कंट्रोल करने की कोशिश की, लेकिन लोगों का सवाल अब भी वही, न्याय कब और कैसे। दोन मिनिटं मला सांगा, फास्ट ट्रॅक ऐकून घ्या काय म्हणताय कशी काय गपचूप बसतात तुम्ही कशी लावायला तुम्ही 10 ऐका 2 मिनिटं मला एक सांगा फडणवीस साहेब, फास्ट ट्रॅक आपली फास्ट ट्रॅक केस आहे की आतापर्यंत आत्ताची 2-4-8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालाला लावली सांगा बरं, कोणाची निकालाला लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे बरं ऐका नाही बरोबर बरं, आम्हाला भडकवून बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि असे बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? हां बरं, तर तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण? सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे। फास्टॅगच्या पुढे काय असेल तेही करा साहेब। मंगेश 2 तास नाही, आणि फक्त ह्या केस बद्दल नाही, पुढे सुद्धा स्त्रियांना चांगलं संरक्षण पाहिजे। त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे। मागे